मराठी 2-2. हाय सर्वांना, पुन्हा स्वागत आहे. आज आपण काहीतरी रोमांचक बद्दल बोलणार आहोत. चला महिंद्रा 3च्या प्रवासाला सुरुवात करूया. एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही जी आपल्या स्टाईल, व्यावहारिकता आणि नाविन्याच्या मिश्रणाने सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे चित्र डोळ्यासमोर आणा, एक आकर्षक, आधुनिक डिझाईन जे जिथे जाईल तिथे नजरेस पडते. 3 मध्ये एक ठळक पुढील ग्रिल आहे ज्यावर हियासारखे बारीक नमुने आहेत. तीक्ष्ण लेड हेडलाइट्स आणि आकाराचे टेललॅम्प्स जे एका लाईटबारने जोडलेले आहेत, जे आधुनिकतेची पुकार देतात. याची रुंदी 3990 मिमी, चौडाई 1821 मिमी आणि उंची 1647 मिमी, तसेच 2600 मिमीचा व्हीलबेस आहे. कॉम्पॅक्ट पण प्रभावी. 201 मिमीचे ग्राउंड क्लिअरन्स याला भारतीय रस्त्यांवर चालण्यासाठी एक खडबडीत किनार देते, तर रूफ रेल्स आणि उच्च ट्रिम्सवर पॅनोरामिक सनरूफसारखे छोटे छोटे याला लक्झरीचा स्पर्श देतात. आत पाऊल ठेवा आणि आराम तुम्हाला मिठी मारल्यासारखा वाटतो. केबिन विशाल वाटते. 5 जणांसाठी पुरेशी जागा आहे, अगदी उंच लोकांसाठीही. कल्पना करा, 6.5 फूट उंचीचा माणूस 6 फूट उंचीच्या माणसामागे आरामात बसू शकतो, गुडघे दबलेले नाहीत. सीट्स लेदरेट अपहोल्स्ट्रीसह मऊ आहेत, चांगला आधार देतात, जरी काहींना लांब प्रवासात मांडीखालील थोडे जास्त कुशन हवे वाटेल. राईड क्वालिटी अप्रतिम आहे, गुळगुळीत आणि आरामदायी. मॅकफर्सन स्ट्रट फ्रंट सस्पेन्शन आणि ट्विस्टबीम रिअर सेटअपमुळे खड्डे सहज शोषून घेते. हायवेवर वेगाने चालवताना ती स्थिर आणि शांत राहते, ज्यामुळे लांबचा प्रवास सुखकर होतो. ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यामुळे ही जागा तितकीच आरामदायी आणि व्यावहारिक बनते. जरी व्हेंटिलेटेड सीट्स असतील तर सोने पे सुहागा झाले असते. आता तंत्रज्ञानाबद्दल बोलूया. इथे 3 आपली ताकद दाखवते. डॅशबोर्डवर 2.10-25 इंच HD स्क्रीन्स आहेत, एक इन्फोटेनमेंटसाठी ज्यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले आहे, तर दुसरी ड्रायव्हरसाठी पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले आहे जी तुम्हाला हवी तशी सेट करता येते. हर्मन कार्डनचा 7 स्पीकर ऑडिओ सिस्टम स्वच्छ आवाज देतो, 9 बिट इक्वालायझरसह सानुकूल करता येतो. लेव्हल 2 ADAS भविष्यातील सुरक्षितता आणते, ज्यात अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत. या सेगमेंटमध्ये हे खूपच प्रगत आहे. 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि ऑटोहोल्ड्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यामुळे हे एक तंत्रज्ञानाने भरलेले कॉकपिट बनते जे वेळेच्या पुढे वाटते. मायलेज, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. 3 मध्ये 3 इंजिन पर्याय आहेत, 2.1-2 लिटर टर्बोपेट्रोल आणि 1.1-5 लिटर डिझेल. बेस टर्बोपेट्रोल 110 bhp देते आणि मॅन्युअलवर 20.1 किमी लिटर मायलेजचा दावा करते, तर ऑटोमॅटिकवर ते 18.2 किमी लिटरपर्यंत खाली येते. अधिक शक्तिशाली एमस्टॅलियन पेट्रोल 130 bhp देते, तर डिझेल 115 bhp आणि 2.06-2.1-2 किमी लिटरचा ठोस मायलेज देते. वास्तविक जगात पेट्रोलसाठी 1.5-9 किमी लिटर आणि डिझेलसाठी 15 किमी लिटरपर्यंत मायलेज मिळते. तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलवर अवलंबून या बहुमुखी वाहनासाठी हे चांगले आहे. रंग पर्याय, महिंद्राने 16 पर्यायांसह पूर्ण जोम दाखवला आहे. सिंगल टोन जसे की स्टेल्थ ब्लॅक, नेब्युला ब्लू आणि सिट्रीन येलो पासून ते ड्युअलटोन कॉम्बो जसे की एव्हरेस्ट व्हाईट विथ स्टेल्थ ब्लॅक किंवा गो रेड विथ स्टेल्थ ब्लॅक. हे एक असम पॅलेट आहे जे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व निवडू देतं, मग तुम्ही सौम्य असा किंवा ठळक. ब्रेक्सबद्दल बोलायचं तर 3 कोणतीही तडजोड करत नाही. 4ही चाकांना डिस्क ब्रेक्स मिळतात, जो या वर्गात दुर्मिळ आहे. ब्रेकिंग तीक्ष्ण पण प्रोग्रेसिव्ह आहे.
मग तुम्ही ट्रॅफिकमध्ये हळू चालत असाल किंवा अचानक थांबत असाल, आत्मविश्वास वाढवणारी 5 स्टार भारत एनकॅप रेटिंग, 6 एअरबॅग्ज आणि एस्केप सोबत हे चाकांवरचा किल्ला आहे. आणि किंमत? इथे गंमत आहे. किंमती बेस पेट्रोलसाठी 7.99 लाख रुपये एक्स शोरूमपासून सुरू होतात आणि टॉप एंड टर्बो ऑटोमॅटिकसाठी 15.57 लाख रुपयांपर्यंत जातात. दिल्लीत ऑनरोड किंमत साधारण 8.97 लाख ते 17.84 लाख रुपये आहे. जे मिळतं त्यासाठी ही चोरी आहे. टाटा नेक्सॉन किंवा ह्युंदाई व्हेन्यू सारख्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त फीचर्स, जागा आणि सुरक्षितता, जवळपास त्याच किंमती. थोडक्यात, महिंद्रा 3 एक आकर्षक पॅकेज आहे. डोळे खिळवणारं डिझाइन, आरामदायक आणि टेकसावही इंटिरियर, चांगलं मायलेज, चमकदार रंग, उत्तम ब्रेक्स आणि किंमत जी आपल्या वर्गापेक्षा जास्त मूल्य देते. हे परफेक्ट नाही. बूट स्पेस फक्त 364 लिटर आहे आणि क्लचचा लांब ट्रॅव्हल काहींना त्रास देऊ शकतो, पण कॉम्पॅक्ट एसयूव्ही गेममध्ये हे एक असम वाहन आहे जे दुर्लक्ष करणं कठीण आहे.